तरीसुद्धा या देशामध्ये दारूबंदीसाठी विद्यमान सरपंचाला उपोषणाला बसायची वेळ आहे. आज पंढरपूर तालुक्यातल्या पिंगत गावात आपण आता या ठिकाणी आला, त्या ठिकाणी अशा प्रकारचं उपोषण चालू आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही तुम्ही धारेवर धरलं, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल तर आपल्या देशाला 80 वर्ष स्वातंत्र्य होऊन देखील आज आपल्याला महिला सरपंचांना लोकनियुक्त त्या ठिकाणी दारूबंदीसाठी 31/7 त्यांना अधिकृतरित्या पत्र देऊन 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे अशी सूचना देऊन देखील उपोषण करायला लागलं, हीच त्या ठिकाणी खेदाची गोष्ट आहे. आत्ताच आपल्या सगळ्याच्या समोर अधिकाऱ्यांना त्याबाबत जाब विचारला आहे आणि आज उपोषणाच्या माध्यमातून ही भयाव महाराष्ट्राची परिस्थिती ही काय एका आपल्या तुंगत गावची, पंढरपूर तालुक्याची, माढा तालुक्याची नाही, तरी महाराष्ट्राचं वास्तव्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी एक्साईज मिनिस्टर, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत आणि उच्च नेत्यांच्याकडं असलेल्या पदात आणि त्यांच्याकडे असलेल्या त्या ठिकाणी डिपार्टमेंटचा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय चाललं आहे हे तुंगतच्या आजच्या उपोषणातनं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या समोर येईल. आज यांना उपोषण करावं लागतं. 8 ते 10 ठिकाणी दारू विकली जाती आणि मागच्या वेळी आमसभेत देखील याच्यावर आवाज उचलला, त्यावेळेस सूचना दिल्या होत्या, सातत्यानं कारवाई केली जाते आहे. परंतु आत्ता अधिकाऱ्यांच्या बोलण्यातनं जे कायदा आपला आहे, कायद्याच्या बाबतीमध्ये आम्ही नक्की, आपण जर बघितलं असेल विधानसभेमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हवर त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलला होता आणि त्यांची शिक्षा वाढवली पाहिजे. आज या गुन्ह्याला त्या ठिकाणी 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळं, नोटीस देऊन सोडण्यामुळं त्या सर्व गुन्हेगार त्या ठिकाणी सातत्यानं त्या ठिकाणी सराईत झालेत. तर सर्वात महत्त्वाचं येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा करण्यासाठी भाग पडू की ही जी दारू विकली जाते आणि दारूबंदीच्या विरोधात सरकारने 10 वर्षाची शिक्षा केली पाहिजे, जेणेकरून याला नोटीसीवर सोडायची गरज पडणार नाही आणि त्याच्यामुळं हा त्या ठिकाणी सराईत गुन्हेगार होणार नाही आणि याच्यामुळं अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. आत्ता त्या मगाशी मावशींनी सांगितलं त्यांच्या घरच्यांनी आत्महत्या केली. आज कितीतरी पोरं अशी रस्त्यावर आलीत आणि दारू पिऊन आज आपण आता आंदोलनाला आलो आहे. आज तुम्ही पत्रकार बंधूंसहित, उपोषणाला बसलेल्या सहित आणि आम्ही मिटवायला आलेल्या सहित संध्याकाळी दारू पिऊन शिव्या देऊ नये म्हणजे झालं. आता या ठिकाणी जी अधिकाऱ्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं आहे ती काय झालं आणि काय तोडगा निघाला आहे? आश्वासनाच्या बाबतीत अधिकाऱ्यांना ग्रामस्थ जे सरपंच आणि त्यांचे ते पूर्ण सदस्य जे उपोषणाला बसले त्यांच्या सगळ्याशी चर्चा करून ह्यांच्या मागण्या, ज्या 3 मागण्या त्यांनी प्रामुख्यानं मांडल्या होत्या, ते अवैध धंदे बंद झाले पाहिजे, तिथल्या जिथं जागेत चालतात त्या सील झाल्या पाहिजे, त्या मालकावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई होत नाही आणि यामध्ये मटका असेल, दारू असेल, अनेक त्या ठिकाणचे अवैध व्यवसाय आहेत, ह्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे, त्याला तडीपार झाला पाहिजे. तर या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी प्रशासनाने आत्ता सकारात्मक त्या ठिकाणी सांगितल्यात आणि तिन्ही गोष्टीवरती लेखी त्या ठिकाणी त्यांना आज कारवाई करून पुढं काय कारवाई करणार आणि पुढची काय कारवाईची दिशा असेल हे लेखी स्वरूपात दिल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय झाला. आता वारंवार डेप्युटी असतील इथल्या ह्यांच्याकडून सांगतात की त्या ठिकाणी सरपंचांनी प्रूफ दाखवलं 15,000 यांच्याकडे. तुम्हाला एकंदरीत तुम्ही लोकप्रतिनिधीतला आहात, काय वाटतं, अधिकारी हप्ता घेत आहेत का? तुमची भूमिका का, म्हणजे तुमचं मत काय येतं याविषयी? नाही, आता आपण जर समोर बघितलं की त्यांनी जी काय बोलले त्याच्यावरती समोरच अधिकाऱ्याला विचारलं, अधिकाऱ्याने ते डिनाय केलं. परंतु स्वाभाविक आहे की जर एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतं, 1-1 वर्ष त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र कायद्याच्या पळवाटीतनं आज त्या ठिकाणी सोडलं जात असेल, काही लागेबांधे असतील, काही लोकांना त्या ठिकाणी पाठीशी घातलं जात असेल, तर इथल्या सरपंचांनी त्यांच्या सर्व टीमचं त्या ठिकाणी ह्यामध्ये काहीतरी आर्थिक व्यवहार होत आहेत आणि याबाबत त्यांची जी काय स्पष्ट भूमिका आहे त्यांनी मांडली. आता या दोन्ही बाजू तपासणं आवश्यक आहे. आज मी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांची भावना मी समजून घेतली. याच्यावरती SP साहेबाला आणि DYSP साहेब असतील, PI असतील, यांना मी लेखी देणार आहे की साधारणपणे अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत
तर या संबंधितावरती चौकशी व्हावी आणि यामध्ये जर तथ्य असेल तर त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ह्यांची सगळ्याची भावना ही प्रशासनापर्यंत पोचवणं, म्हणूनच मी लोकप्रतिनिधी आहे, आणि ती पोचवून त्याच्यावरती त्या ठिकाणी योग्य काय आणि सत्य काय हे बाहेर काढण्याचं काम करतो. आता काय ठरलंय स्थगित करायचं काही नाही. आबा त्या ठिकाणी जे 3 महिन्यामध्ये कारवाई करायच्या, दारूबंद झाली पाहिजे, सील करायचे आणि तडीपार आणि त्याच्यावर जी काही कारवाई असेल त्या सगळ्या ज्या कायद्यामध्ये करण्याची प्रोव्हिजन आहे त्या सगळ्या पद्धतीची कारवाई करून इथली दारूबंदी करायची. उपोषणावर ते लेखी देतील आणि लेखी दिल्यानंतर उपोषण सोडतील. आबा आता बघितलं आपण हिने 200 रुपयाचा आरोप केला, तोही त्यांनी फेटाळला. 15,000चा आरोप केला, तोही फेटाळला. त्याच्यामध्ये तथ्य जर सापडलं तर या गावात त्यांची परत दुसरी मागणी होती की तेच पोलीस अधिकारी आहेत आणि तुम्ही सुद्धा उल्लेख केला की त्यांचे संगनमत किंवा मैत्री त्यांची झालेली आहे, हे तोडायचा कुठेतरी प्रयत्न केला. नाही, तुम्ही माझं मगाशीच ऐकलं नाही. मी त्यांना लेखी देणार, एखाद्याबद्दल लेखी दिली आणि त्याची चौकशी झाली, याचा अर्थ असा असतो की त्याला तिथून बदलावं लागतं. त्यामुळे त्याची बदली तर होईल, बदली होणे हा मुद्दा नाही. नवीन आला तरी काय करणार नाही तो, तर याच्या मुळाला घाव घालावा लागेल आपल्याला आणि हा विषय कायमस्वरूपी मिटवायचा असेल. आज आपण बघितलं असेल विधानसभेत देखील हा प्रश्न मांडला होता, पांढरेवाडीला देखील असंच त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. आज रोपड्यामध्ये देखील 22पेक्षा जास्त व्यवसाय असे चालू आहेत असं त्यांनी सांगितलं. मी ते अधिवेशनात देखील अनेक वेळा हा विषय होतो आहे. परंतु याच्यातनं मला आपल्याला देखील आव्हान करायचं आहे की आज समाजामध्ये जी परिस्थिती बिघडायला लागली त्याला आपण नागरिकांनी देखील आज कुठंतरी ह्या व्यसनाच्या आरी जाणाऱ्या लोकांना आपण पाठीशी न घालता यांच्यावरती आपण देखील घरामध्ये काही गोष्टी ज्या संस्कार असतील किंवा अनेक गोष्टी आहेत जिथं आपण प्रतिबंध घालू शकतो आणि त्या गोष्टी देखील करणं आवश्यक आहे. आत्ता एक जण मगाशी बसल्यावर सांगत होते की पहाटे दुकान चालू होतं. दुकान का चालू होतं तर पिणारा येत होता. आज आमच्याकडं पण पैसे आहेत, आम्हाला पण त्या ठिकाणी कितीतरी लोकांमध्ये जावं लागतं, परंतु प्यायचं का नाही हे मी ठरवलेलं असतं आणि मला त्या ठिकाणी निर्व्यसनी राहायचं हे मी ठरवलं आहे. तसं देखील आपल्याला समाज प्रबोधनाची मी या ग्रामपंचायतीला विनंती करणार आहे की समाज प्रबोधनाचे विषय देखील आता भविष्यामध्ये करावं लागणार आणि प्रबोधनातनं देखील काही अंशी 5% 2% देखील आतनं मार्ग लागेल आणि सक्तीनं देखील आपल्याला याच्यावर काम करावं. आबा इतकी विदारक परिस्थिती आहे महिलांच्या. मी मला 3-4 मुलाखती घेतल्या. महिलांनुसार दारूसाठी लढत नव्हत्या, तर त्या महिला डुप्लिकेट दारू आहे यासाठी लढत होत्या. एका साईडला परमिशनधारक ज्या दारू आहेत म्हणजे जे काही त्यांना मिळतात त्या वेगळ्या साईडला राहिल्या, पण ह्या गावात येणाऱ्या दारू त्या सुद्धा डुप्लिकेट आणि त्यानं ह्यांच्या आरोग्यावरती मोठा परिणाम होऊन त्याचे विपरीत परिणाम होतात. याच्यावरती इथल्या अधीक्षकांना काय सांगा? नाही, मूळ मुद्दा असा आहे की दारू डुप्लिकेट असली आणि कसली असते त्याचा परिणाम होणारच आहे, अति परिणाम होतो. नाही पण काय आहे की तुम्ही जे म्हणताय ना ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मायमाऊलीला कळत आहेत, हे सामान्यातल्या शेवटच्या माणसाला कळत आहेत आणि मग नेमकं जे घेणारे आहेत त्यांना आपल्याला कळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. अधिकारी आता त्यांना अधिकाऱ्याला आपण सूचना दिल्यात, या दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी कारवाई करतील आणि याच्यामध्ये कोणाची गय केली जाणार नाही, कोणालाही पाठी घालायचं नाही अशा सूचना त्या ठिकाणी दिल्यात, त्यानुसारच काम केलं जाईल. आबा तुंगतच्या सरपंच आहेत त्या सुजाण आहेत, नागरिक सुजाण आहेत, हुशार आहेत नागरिक, असं तुंगत एकत्र येऊ शकलं, मात्र बाकीच्या गावातील मतभेद असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यामुळे गाव एकत्रित येऊ शकत नाही, आपले विषय प्रशासनासमोर मांडू शकत नाही. आमसभा आता घेणं गरजेचं आहे असं वाटतं का? कारण आमसभेच्या माध्यमातून बरेच विषय तुम्ही 13 तास काहीतरी आमसभा गाजली. तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि योग बी असा असतो की प्रश्न विचारायचे. आजच आमची 15 ऑगस्ट झाल्यानंतर प्रांतांबरोबर माड्याला मीटिंग झाली आणि तिथं आम्ही 21/7ला 1 महिना आधी नोटीस द्यावं लागते. आज 15 ऑगस्ट आहे आणि 21/9ला त्या ठिकाणी माड्याची आमसभा घेतोय आणि 28/9ला पंढरपूरची आमसभा त्या ठिकाणी आम्ही घेण्याच्या संदर्भात कारण आमसभा घ्यायची म्हणजे आमसभेला असणारे 53पेक्षा जास्त विभाग असतात आणि त्या विभागाला 1 महिना आधी इंटिमेशन. आता ते पब्लिश होईल आपल्या माध्यमातून. बरं झालं आपण विषय काढला, तर मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की 21 सप्टेंबरला माड्याला त्या ठिकाणी आमसभा आहे आणि 28 सप्टेंबर म्हणजे त्या पुढच्या सोमवारी
त्या ठिकाणी पंढरपूरला आमसभा घ्यायची ठरली आहे. त्यामुळं आपल्या बाबतीतले जे जे प्रश्न असतील ते संबंधित त्या ठिकाणी माझ्या कार्यालयात असेल, BDO ऑफिस असेल, त्या संबंधित विभागाला आपण द्यावे. त्याच्यावरती त्या ठिकाणी योग्य तोडगा काढून त्याच्यावरती आम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाला उत्तर शोधून त्या ठिकाणी आपला मार्ग लावता येईल अशा पद्धतीचं आम्ही काम करतो आहे. अजून एक आपल्या माध्यमातून एक 15 ऑगस्टचा मुहूर्त म्हणून आम्ही एक नवीन संकल्प त्या ठिकाणी घेतला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या गुरुवार म्हणजे त्या गुरुवारी आम्ही ठरवलं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांची एक त्यांना बैठक असल्यामुळे आम्ही पहिला म्हणजे आलेगाव मतदारसंघातील गाव आहे, तर आलेगाव, लवळ, आज पंढरपूर तालुक्यातली मतदारसंघातली गाव असतील, या प्रत्येक गावात आठवड्यातले एक दिवस गुरुवारी आम्ही त्या ठिकाणी मी मुक्कामाला जाणार. माझ्यासोबत तहसीलदार, प्रांत, पोलीस इन्स्पेक्टर, MSCBचे अधिकारी, कृषी अधिकारी, जे तालुक्याचे सगळे अधिकारी आहेत ते सगळे माझ्यासोबत तिथं असतील. आम्ही संध्याकाळी 6 वाजता पोचणार. 6 वाजता पोचल्यानंतर त्या गावातली म्हणजे आज तुंगतमध्ये आहे तर फक्त तुंगतचेच प्रश्न, मग रस्ता केस असेल, पड जमीन असेल, जे म्हणून असेल, लाईटचं असेल, MSCB घरकुल असेल, जो प्रश्न असेल ते सगळे प्रश्न आम्ही 2 तास 4 तास ऐकणार. तिथंच आपण कुणीतरी जीव घालणार, तिथंच जेवणार आणि तिथंच मुक्काम करणार. तर आमदार आपल्या गावी मुक्कामाला हा आजपासून आम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे आणि येणाऱ्या गुरुवारपासून त्या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी मतदारसंघातल्या कुठल्या तरी गावात मुक्काम करायचा आणि तिथं सगळ्या प्रशासन अधिकाऱ्याला घेऊन करायचा असा त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे. एखाद्या गुरुवारी जर चुकून त्या ठिकाणी कुठली मीटिंग किंवा काही कारण आलं तर तेवढा मात्र मग गुरुवारच्या ऐवजी शुक्रवारी किंवा बुधवारी असा काहीतरी बदल करू शकतो. आणि आम्ही हा संकल्प घेतल्यामुळं त्या गावात जाऊन त्या गावातले प्रश्न सोडवणे, आमदार आपल्या दारी आणि आपल्या गावी मुक्कामाला असा आम्ही त्या ठिकाणी नवीन प्रयोग करतो. ही संकल्पना कोणाची आहे? आम्ही त्याबाबत भूमिका घेतली आहे. सरकार देखील आता त्यात सकारात्मक आहे. कलेक्टर साहेबांनी त्याला पॉझिटिव्ह घेतलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेब बोललेत की आता हा जिल्ह्यात सगळेच आमदार त्या ठिकाणी किंवा सगळेच अधिकारी याबाबत काम करतात.